ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 26 एप्रिलच्या भागात आपण पाहत असतो की सायली इथे अर्जुनला म्हणत असते की आज खूप मोठं संकट संपलं आहे आपल्यावरचं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो संपलं नाही, आता तरच सुरुवात झाली आहे प्रियाचा मुखवटा बाहेर काढण्याची. शांतामावशीचा खून प्रियानेच केला आहे हे कोर्टात सिद्ध करण्याची. तेव्हा इथे सायली म्हणत असते की आज तर संतोषनी तो हा स्वतःवर घेतला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो यात सुद्धा प्रियाचाच हात असेल, प्रियाने त्याला ब्लॅकमेल केलं असेल किंवा त्याला पैसेसुद्धा दिले असतील, त्यामुळे संतोष खोटं बोलतोय आणि याच विरोधात खरं तर आपल्याला पुरावे शोधायचे आहेत. तेव्हा इथे सायली म्हणत असते हो ठीक आहे, हे सगळं काही मान्य, पण आज एवढी मोठी तुम्ही लढाई जिंकलात त्यामुळे आज पूर्णपणे तुम्ही आराम करा असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो ही लढाई मी जिंकलो कारण मी एकटा नव्हतो, तू माझ्यासोबत होतीस असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणत असतं कुठलीही बायको करील तेच मी केलेलं आहे. माझा निर्दोष नवरा गजाड आणि दोषी मुलगी बाहेर राजरोजपणे फिरते ही कल्पनाच खरं तर मला करवत नव्हती. खूप चिडचिड झाली आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की आता शांतामावशीच्या खुनात प्रियाला अटक होईपर्यंत अजिबातच शांत बसायचं, आराम करून कसं चालेल बरं असं इथे अर्जुन म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते आराम तुम्ही करायचा आहे, मी नाही. प्रियाने माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं, इतके वर्ष उत्तम काम करून स्वतःची ओळख निर्माण केली होती आणि या प्रियाने त्या प्रतिमाला धक्का दिला. तुमच्या झालेल्या प्रत्येक अपमानाला आणि मी गाळलेल्या प्रत्येक अश्रूचं उपट काढल्याशिवाय मी आता राहणार नाही असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो असं प्रियाला धडा आपण मिळवून शिकवायचा आहे आणि म्हणूनच आपल्या हातात इतके पुरावे असूनसुद्धा आपण गप्प कात, कारण की या प्रियाचे पाप आणखी संपलेले नाही आणि तिच्या विरुद्ध आपल्याला मिळणारे पुरावे सुद्धा आणखी संपलेले नाहीत आणि एकदा आपल्या हातात सगळे पुरावे आले ना की मग तिला कायमचं जेलमध्ये पाठवायचं असंही ते अर्जुननी म्हटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे जो काही चैतन्य असतो ते अस्मिताला म्हणत असतो अस्मिता ताई मी तुझ्यासाठी एक गंमत आणली बरं का. तेव्हा अस्मिता म्हणते गंमत काय आणलीस. तेव्हा इथे चैतन्य त्याच्या बॅगमध्ये हात घालतो आणि थांबतो आणि तिला म्हणत असतो आम्ही कॉलेजला असताना तू नेहमी बोटं रंगवायची ना, मग मी म्हटलं तुला तसंच काहीतरी गिफ्ट द्यावं असं म्हणून नेल आर्टचा किट्स तिच्या हातात ठेवतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणते हे काय रे. तेव्हा खरं तर तुम्ही मला किती चिडवायचं सांगा बरं, म्हणजे अश्विन त्याचबरोबर अर्जुन आणि तू, आणि मला हसायचं सुद्धाच किती. तेव्हाही ते चैतन्य म्हणते आता तुला कुणीही काही चिडवणार नाही. ते अस्मिता म्हणत असते पण याचा काही उपयोग नाही रे आता, म्हणजे बाळामुळे मला सतत पाण्यात हात घालायला लागतो आणि असंही नेल आर्ट्स करून खरं कुणाला दाखवायचं असं इथे म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणत असतो अस्मिता ताई आपलं काय ठरलं आहे सांग बरं. कुणालाही दाखवण्यासाठी अजिबातच कोणत्या गोष्टी करायची नाही, तुला छान वाटतंय ना म्हणून करायचं, तुझा आनंद आता तुझ्या आत तुला शोधायचा असं इथे म्हटल्याबरोबर जी काही अस्मिता असते ती म्हणत असते थँक्यू सो मच चैतन्य. तेव्हा इथे चैतन्य म्हणतं मोस्ट वेलकम. तितक्यात खरं तर इकडे चैतन्याला इकडं अश्विन आवाज देतो त्यामुळे तो तिथून निघून मात्र अस्मिताला सुद्धा ते नेल आर्ट्स फार आवडत असतं बरं का, कारण की तिला ती आवड आहे. तेव्हा खरं तितक्यातच इकडनं सचिन धावत आलेलं असं. सचिन म्हणतो असतो काय रे, म्हणजे मला उशीर झाला, सॉरी अस्मिया, पण अर्जुन कुठे, तो जेलमधून त्याची सुटका झाली ना, खरं मी धावतच आलो, त्याला मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचे असे ते म्हटल्याबरोबर अस्मिता थांब अरे त्याच्या रूममध्ये येतो आणि आराम करतोय, तू नंतर त्याला बोल. तितक्यातच सचिनचं लक्ष जातं त्या किटकडे. तेव्हा तो म्हणतो हे तू विकत घेतलंस किट्स, अगं बाळाच्या कामात खरं तर तुला एवढी फॅशन वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे असे ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते एक मिनिट, हे मला चैतन्याने गिफ्ट केले. तेव्हाही ते सचिन म्हणतो का, तुझा वाढदिवस वगैरे आहे का, मग त्याने गिफ्ट का केलं तुला. तेव्हा इथे अस्मिता म्हणते अरे सचिन मला तो लहानपणापासून ओळखतो, आमची ओळख आहे, त्यामुळे तो मला कधीही काही देऊ शकतो. तेव्हा इथे सचिन म्हणतो पण तू घेतलंसच कसं सांग बरं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते असं काय बोलतोस, घेतलंस का म्हणजे काय त्या संबंध त्याचा, आणि मी कधीही काही घेऊ शकते म्हटलं ना तुला एकदा. तेव्हा सचिन म्हणतो त्याने मुद्दाम केला असणार, कारण की मी तुझ्यासाठी काही आणू शकत नाही ना, त्यामुळे खरं मुद्दाम त्यांनी तुला हे गिफ्ट दिलेलं आहे. तेव्हा इथे अस्मिता मला असं काहीही वाटत नाही आणि उगाच कोणत्याही गोष्टीचा संबंध स्वतःशी अजिबातच जोडू नकोस असं म्हणून अस्मिता तिथून रागातच निघून जाते. अस्मिताचं हे बोलणं ऐकल्यानंतर खरं सचिन इथे फार चिडचिड करत असतो बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते, प्रिया आदिराजकडे गेलेली असते त्याच्याकडनं पैसे उकळण्यासाठी. त्याला इथे म्हणत असते की मी तुला सांगू का, खरं तर तुझ्यासमोर असं रडगाणं गायला मला अजिबातच आवडत नाही, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात आहे तरी कोण असं इथे म्हटल्याबरोबर आदिराज म्हणते प्रिया तुला एक गोष्ट सांगू का, तू जेव्हा माझ्यासमोर मन मोकळं करतेस का तेव्हा मला फार बरं वाटतं आणि ऑकवर्ड अजिबातच तू वाटून घेऊ नको, तुझ्या मनात जे काय आहे ते मला मनमोकळेपणाने सांग असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असे आदिराज आमच्या डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली खरं तर,
माझ्या नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे मी आईवडिलांकडे राहते आणि आईवडिलांच्या दवाखान्याच्या खर्चामुळे खरं तर मी घर गहाण टाकलं होतं आणि आता खरं इतके हप्ते थकलेत ना, त्यामुळे ज्यांनी ते घर घेतलं होतं ना, तो आता इथे आमचं घर जप्त करायला निघलेलं आहे असं म्हणून रडत असते. तेव्हा इथे आदिराज म्हणत, मला समजत नाही, म्हणजे घर जप्त होण्याची भीती मी समजू शकतो, पण अजून माझ्यावर तुझा विश्वास नाही हे मला समजलं नाही आणखी. तेव्हा इथे प्रिया म्हणते, म्हणजे? तेव्हा आदिराज म्हणतो, मी असताना तुझ्या डोक्यावरचं छप्पर कसं जाऊन देईन सांग बरं मला, किती रक्कम हवी सांग मला, असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते, नाही नाही अजिबातच नाही, मी अजून तुझ्याकडनं पैसे नाही घेऊ शकत आदिराज. माझ्या प्रेमावर कुणी संशय घेतलेला मला अजिबातच आवडणार नाही. खरं कुणाला असं वाटू नये की मी फक्त तुझ्या पैशासाठी तुझ्या प्रेमात वगैरे पडलेली आहे. तेव्हा इथे आदिराज, असं अजिबातच वाटून देऊ नको, तुला किती पैसे पाहिजेत मी देते, माझ्यासाठी कुठलीही रक्कम मोठी नाही आहे. आणि जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हा आपण जॉईंट अकाउंट काढू, तेव्हा तुझ्या मनावर तुला जितके पैसे पाहिजे तितके तू काढू शकतेस, मी तुला अजिबातच कोणते प्रश्न करणार नाही, सांग मला किती रक्कम हवी. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, खूप मोठी रक्कम आहे असं म्हणून 5 लाख म्हणते. तेव्हा तर आदिराजला धक्काच बसतो बरं का. मी म्हणलं होतं ना तुला धक्का बसेल, खरं तर हे सगळं काही तू विसरून जा, तुझा आणि त्या कर्जाचा अजिबातच काही संबंध नाही असं इथे प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे आदिराज म्हणतो, माझा तुझ्याशी संबंध तर आहे ना, सांग ऑनलाईन जमतील का, म्हणजे माझ्याकडं आता कॅश नाहीत ना म्हणून म्हणतोय. तेव्हा प्रिया म्हणते, आदिराज खरंच तू इतके पैसे टाकतोस मला. तेव्हा आदिराज म्हणतो, हो हो, तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत मी मोजायला तयार आहे, तुझ्या डोळ्यात असं अश्रू मी नाही पाहू शकत असं इथे आदिराज म्हणत असतो. आता इथे आदिराजने खरं तर प्रियाच्या अकाउंटवर 5 लाख रुपये टाकलेले आहेत. तेव्हा इकडे प्रिया आदिराजला म्हणत असते, आदिराज खरंच तू माझ्या आयुष्यात देवदूतासारखा धावून आलास, तू माझ्या आयुष्यात आधी का नाहीस आलास. तेव्हा इथे आदिराज म्हणतो, आता तरी आलो ना, आता आयुष्यभर तुझा मी हात सोडणार नाही. प्रिया चेक कर ना एकदा पैसे. तेव्हा इथे प्रिया ती पैसे चेक करते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत, बहुतेक मी माती खाल्ली आहे, 5 लाखाऐवजी 15 लाख मागायला हवे होते, या माझ्या नोटा छापणाऱ्या मशीनने सहज मला दिली असते आणि हसत दिली असते, पण ठीक आहे, सध्या तर अर्जुन सायली ज्यांना ज्यांना भेटले त्यांना या पैशाचा उपयोग करून फितवता येईल, त्यांच्याकडून कळेल की अर्जुनच्या हातात नेमकं काय काय पुरावे लागलेत, आता अर्जुनला हरवणं कितीचा वेळ लागणार आहे असं ते स्वतःच्या मनाशी म्हणून खुश होत असते. इकडे आदिराजसुद्धा स्वतःच्या मनाशी म्हणत असतो, 5 लाख रुपये मिळालेत म्हणून खूप खुश होतीस ना प्रिया, खरं तर मी तुला हे 5 लाख रुपये कॅश सहज देऊ शकलो असतो, पण नाही दिले, कारण की बँक टू बँक ट्रान्सफर झाले, तर याचा पुरावा ठेवायला हवा का नको असं म्हणून इथे आदिराज खुश होत असतो. आणि त्यांनी छोटासा खरं तर एक छोट्या प्लॅन्टमध्ये छोटा कॅमेरासुद्धा इथे ठेवलेला असतो आणि हे सगळं काही त्याने त्याच्यात रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अश्विनी इथे प्रियासाठी कॉफी बनवून घेऊन येतो, म्हणतो चला चला बायकोसाठी गरमागरम कॉफी बनवून आणली आहे. तेव्हा प्रिया नाटकं करून म्हणते, तू कशाला घेऊन आला सारे अश्विन, राहून द्यायचं ना. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, किती ना खरंच किती दिवसापासून तू अशी रिलॅक्स बसलीस आणि तुझा जॉबसुद्धा किती हेक्टिक आहे ना, त्यामुळे खरं तर तुला दुसऱ्या कोणत्या गोष्टीला वेळच मिळत नाही. तेव्हा इथे प्रिया, होणार आहे सचिन, आणि माझ्या कंपनीतले माणसं माहिती आहेत माझ्यावर इतका विश्वास टाकतात ना की माझ्या जॉब प्रोफाईलमध्ये नसणारे कामंसुद्धा मलाच करावे लागतात. तेव्हा इथे अश्विन म्हणत असते, म्हणून तर माझ्या बायकोसाठी माझ्या हातची कॉफी मी बनवून घेऊन आलो आहे. तेव्हा इथे प्रिया त्याच्या गालावर हात लावते, खरंच अरे अश्विन तू इतका गोडस ना की या कॉफीत साखरसुद्धा नसती टाकलीस ना तरीसुद्धा गरज नव्हती मला, असं इथे म्हटल्याबरोबर तर अश्विन तर इथे फार खुश झालेला असतं बरं का. तेव्हा इथे अश्विन प्रियाला म्हणतो, तर मी ऐक ना माझं, खरं तर आज मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही आहे, सुट्टी, आणि तुलासुद्धा सुट्टी आहे, मग आपण बाहेर लंचसाठी जायचं का आज. तेव्हा प्रिया म्हणते, काय आज. तेव्हा अश्विन म्हणतो, हो जाऊया की, असाही आपल्याला वेळ मिळत नाही ना रे एकत्र घालवायला, आपण काय करू, छान असा लंच करूया आणि नंतर रात्री मूव्हीसुद्धा बघायला जाऊया. मात्र इकडे प्रियाला फार टेन्शन आलेलं असतं, स्वतःच्याच मनाशी म्हणत असते की याच्यासोबत टाईमपास करत बसले तर अर्जुन सायली माझ्या विरोधात काय काय पुरावे शोधलेत हे मी कधी बघणार, आणि आज मला आदिराजला सुद्धा भेटायला जात होतं, पण या सुवेदारांच्या तिजोरीच्या किल्लीला खरं तर संशय येऊन अजिबात नाही चालणार, असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, तर मी जाऊया ना आपण. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो हो जाऊया की, मग तू इतका वेळ का लावलास हो म्हणायला. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे काय ना, तू लंच डेटसाठी मला विचारलंस, या आनंदाच्या भरात माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते,
तेव्हा इथे अशी म्हणतो हो का, बरं ठीक आहे, मी एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आहे, तिथं टेबल बुक करू का? तेव्हा इथे प्रिया म्हणते हो हो चालेल. आणि तुला सांगू का अश्विन, खरं तुझ्यासोबत जर मी असले ना तर एखाद्या धाब्यावर सुद्धा जायला तयार आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो असं खरंच म्हणजे गोड बाई. इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुनचं बोलणं सुरू असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की खरं तर शांता मावशीची जर केस आपल्याला सॉल्व्ह करायची असेल तर आपल्याला सगळ्यात आधी त्या संतोषला भेटायला हवं, त्याच्याशी बोलायला हवं, त्याचा बॅकग्राऊंड सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून काढायला हवेत. खरं तर ही केस आणि सॉल्व्ह करायची असेल, प्रियाला जर जेलमध्ये टाकायचं असेल तर हा संतोष सगळ्यात मोठा आपला क्लू आहे असंही ते अर्जुन म्हणत असतो. तेव्हा ते सायली पण मला काय वाटतंय, आपल्या हातात आता पुरेसे पुरावे आलेले आहेत प्रियाच्या विरोधात, त्यामुळे खरं आपण आता तिला सगळ्यांसमोर आणायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याची सुरुवात आजपासूनच करूया. तेव्हा अर्जुन म्हणतो काय आजपासूनच? तेव्हा लगेच सायली हो आजपासूनच. त्या DNA टेस्टच्या रिपोर्टची वाट बघत बसण्यापेक्षा खरं तर आपल्याकडे बाकी भरपूर पुरावे आहेत, ते पुरावे आपण समोर आणू शकतो ना. त्या DNA टेस्टपेक्षा सगळ्यात मोठे पुरावेसुद्धा आपल्याकडे आहेतच, आपण ते करू शकतो. दररोज एक जर पुरावा तिचा समोर आणला ना, खरं तर ती गोंधळून जाईल, उद्या कोणता पुरावे आणतील याच टेन्शनमध्ये राहील आणि मग खरं तर तुम्हाला शांता मावशीची केस सॉल्व्ह करायला वेळ भेटेल आणि तिलासुद्धा त्या केसचा विसर पडेल. असंही ते म्हटल्याबरोबर ब्रिलियंट बायको म्हणजे ते म्हणतेस ना तू ते दगडाखाली काय, तेव्हा ते सायली म्हणते एका दगडाने दोन पक्षी. तेव्हा अर्जुन तर हो एकदम बरोबर, तेच करेक्टच. तेव्हा ते सायली म्हणत असतात आणि आपण तेच करायचं. प्रियाची ही काळी बाजू अश्विन भाऊजीसमोर आणणं खूप गरजेचं आहे आणि आपण ते सगळ्यात आधीच काम करायचं असंही ते सायली म्हणत असतं. तेव्हा ते अर्जुन म्हणत असतो हे काम आपण आजच करूया. मी आदिराजला आणि सँडीला बोलून घेतो, म्हणजे त्यांच्याकडूनच खरं तरी ते अश्विनला प्रियाचं सत्य कळेल. तेव्हाही ते सायली म्हणत असते थांबा मी सँडीला कॉल करते. आता इथे सँडीला सायलीने कॉल लावलेला असतो, मात्र तो कॉल काय त्याचा उचलत नसतो. तेव्हा इथे सायली म्हणते जाऊ द्या, तू नंतर करेल मला. बरे ठीक आहे, मी जाते आता, मला भरपूर खाली कामं आहेत असं इथे सायली म्हटलेली असते आणि खाली आलेले असते. खाली आल्याबरोबर इथे विमलला म्हणत असते विमलताई तुम्ही नाश्त्याची सुरुवातसुद्धा केली? तेव्हा इथे विमल म्हणत असते काय नाही, सकाळीच माझ्याकडे तन्वीताई आली आणि त्या म्हणल्या मी मदत करते, मग आम्ही लगेच तयारीला लागलो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते हो सायली, अगं तू आता नाश्त्याची काळजीच करू नको, मी आहे ना, हवं तर तू आता आराम कर असंही ते प्रिया म्हणत असते. मात्र सायली तिला एकही शब्द बोलत नाही, म्हणत असते थांब मी कुकर लावते. आता कुकर लावायला जातच असते. खरं तर इकडनं तिला अस्मिताने आवाज दिलेला असतो सायली विमल येता का माझ्या मदतीला. तेव्हा इथे खरं दोघी तिच्या मदतीला गेलेल्या असतात. मात्र इथे सायलीच्या लक्षात येतं की माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही, त्यामुळे इथे किचनमध्येच ती तिचा मोबाईल चार्जिंगला लावते आणि अस्मिताच्या मदतीला निघून जाते. आता इथे प्रियाचं काम सुरू असतं पोहे वगैरे धुण्याचं. तितक्यात खरं तर इकडनं सायलीला सँडीचा कॉल, सायलीचा फोन वाजतो म्हणून खरं इथे प्रिया फोनच्या दिशेने आलेली असते. आता फोनमध्ये सँडीचं नाव वाजता क्षणी तिला लगेच शंका येते, सँडी हिला का फोन करत असेल, काहीतरी गडबड आहे असं म्हणून गडबडीत फोन उचलते. आता इकडनं प्रिया काही बोलणारच असते, मात्र इकडे समोरून डायरेक्टच सँडी बोलायला सुरुवात करतो. तुम्ही मला फोन केला होता पण मी मगाशी उचलू शकत नाही, पण काळजी करू नका, तुम्ही पुराव्यासाठीच फोन केला होता ना. अहो मी सगळे काही पुरावे जमा केले आहेत, तिच्या सगळ्या बॉयफ्रेंडशी भेटलो आहे, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत. मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवर तुम्ही या, म्हणजे सगळे तुम्हाला पुरावे तिथेच मिळून जातील असं इथे सँडीने म्हटलेलं असतं. हे सगळं काही प्रियाने तर शॉक बसलेला असतो, अक्षरशः काय बोलावं काय करावं हेच कळत नसतं. म्हणजे सँडीपर्यंत पोचले सायली आणि अर्जुन, माझ्या एक्स बॉयफ्रेंडशी भेटून सगळे पुरावे, ह्या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर अश्विनला माहीत झाल्या तर काय व्हायचं, माझा एक का माझ्या हातातून जायचा. नाही असं नाही झालं पाहिजे. मला खरं तर सँडीला भेटून हे सगळे काही पुरावे नष्ट करायला हवेत. सायलीला सँडी परत फोन करण्याआधी खरं तर मला सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायला हव्या, सँडीला जाऊन भेटायला हवं असंही ते प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणतात. सँडीने जो काही ॲड्रेस इथे सायलीला पाठवलेला असतो तो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतलेला असतं आणि तिच्या बेडरूममध्ये घाई गडबडी तिथं निघून गेलेली असते. आता इकडे खरं तर नाश्ता करण्यासाठी प्रताप, अश्विन आणि त्याचबरोबर कल्पनासुद्धा आलेल्या असतात. ती किचनमध्ये पाहते तर कुणीच नसतं, म्हणजे नाश्त्याची तयारी वगैरे झाली नाही का असा प्रश्न तिला इथे पडलेला असतो. तितक्यातच खरं इकडनं विमल आणि त्याचबरोबर सायली आलेले असतात. प्रताप म्हणतात अरे तुम्ही गेला कुठं होता, नाश्त्याचं काय, अरे आमच्या भुकेने पोटात कावळे ओरडतात. तेव्हा विमल म्हणत असते काय ना जरा उशीर झाला, आम्ही अस्मिताताईच्या बाळाला अंघोळ घालत होतो त्यामुळे खरं सायली म्हणत असते पण नाश्ता तर झाला आहे ना, प्रिया करणार होती ना, बरं ठीक आहे चालेल मी आत्ता पोहे बनवते असं म्हणून त्या दोघी निघून जातात. तितक्यात खरं ते इकडनं अर्जुनसुद्धा आलेला असतो आणि ते जी काही प्रिया असते ती बाहेर जायला निघालेली असते. तेव्हा इथे अश्विन तिला थांबवतो, काय झालं तन्वी कुठे निघालीस तू? काय ना मला आत्ता ऑफिसला जावं लागेल, एक अर्जंट मीटिंग आहे, त्यामुळे खरं तर मी नाश्तासुद्धा नाही बनवू शकले, सॉरी खरंच सॉरी. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो
आता अश्विनला इमर्जन्सी येणं ठीक आहे, कारण की तो डॉक्टर आहे, पण एका फॅशन डिझायनरला इमर्जन्सी हे काय? सायलीसुद्धा इथे प्रियाची परीक्षा घेते. नक्की कुठल्या कंपनीत काम करतेस ग तू? म्हणजे कंपनीचं नाव काय तुझ्या? तेव्हा लगेच प्रियाजी रागात असे या पर्समधून ते कार्ड काढते, म्हणत असते ह्या कंपनीत मी काम करते, तुमचा जर विश्वास बसत नसेल ना तर बघा, ह्या कंपनीत मी काम करते. तेव्हा ते अश्विन म्हणत असतो, बरं ठीक आहे हे सगळं काही, पण प्रिया आपण दोघं लंचला जाणार होतो ना? तेव्हा ते प्रिया म्हणत असते, हो ना, पण आता काय करणार, इमर्जन्सी आली ना, पण माझं जर आवरलं ना लवकर मी तुला लगेच कॉल करते. आणि ऐका ना, खरं तर मी लवकर आले ना, खरं तर मी रात्रीचा डिनर बनवेल बरं का, नका काळजी करू. तेव्हा लगेच अश्विन म्हणत, पण मी खरं तर तू उद्याची खरं तर खूप मोठी फॅशन डिझायनरच, पण मात्र ऑफिसमधून दमून भागून आलीसुद्धा तू घर संसार सांभाळायचा अजिबातच विसरत नाहीस, असं इथे खरं तर अश्विन प्रियाचं कौतुक करत असतो. हे प्रियाचं कौतुक काय बाकी सगळ्यांना पचलेलं नसतं बरं का. सायली आणि अर्जुन तर हिचा खरा चेहरा माहितीच. आता अश्विन समोर आल्यानंतर अश्विनला काय धक्का बसेल खरं देव जाणे, पण तोपर्यंत हे पाहण्यासारखं आहे. आता अश्विनला इथे कॉल आलेला असतो, त्यामुळे खरं अश्विन इथे कॉलवर बोलण्यासाठी बाजूला निघून गेलेलं असतं. प्रियासुद्धा खोटं बोलून सँडीला भेटण्यासाठी गेलेली असते. आता इकडे खरं तर असं जी काही कल्पना असते ती म्हणत असते, बरं झाली ही कुठल्या तरी क्रिएटिव्ह कामात लागली, म्हणजे ही कटकार असताना तरी नाही करणार. तेव्हा इथे प्रतापसुद्धा म्हणतात, हो ना, म्हणजे हिचं जर रिकामं डोकं असेल ना तर हिचे नेहमी काही ना काही उद्योग सुरूच असतात. आता हे सायली आणि अर्जुनला अजिबात पटत नसतं बरं का बोलणं, पण काय करणार. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असं, बायको चल ना, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणून सायली आणि अर्जुन दोघीही आता इथे बाहेर बोलण्यासाठी आलेले असतात. इथे अर्जुन खरं सायलीला म्हणत असं, ही प्रिया खोटं बोलून आदिराजलाच भेटायला गेली असेल, थांब त्याला विचारतो फोन करून, असं म्हणून आदिराजला फोन करतो. आदिराजने फोन उचलल्याबरोबर अर्जुन म्हणतो असं, तुला प्रिया भेटणार आहे का, म्हणजे आज भेटायचं ठरलं होतं का तुमचं? तेव्हा आदिराज म्हणतो, हो दुपारनंतर भेटायचं ठरलं होतं आमचं. आदिराजकडनं कळल्यानंतर सायली आणि अर्जुन जरा रिलॅक्स झालेले असतात, पण ती सँडीला भेटायला गेली हे सायली आणि अर्जुनचा प्लॅनचा भाग आहे का नेमकं खरंच असं काही झालेलं आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढं. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.